सकाळी सर्वदाची धारा काढून घेतल्या गायींच्या, कारण आज कारुणी आहे म्हणजे कर्नाटकी बेंदूर. त्याला आमच्या इकडे कारुणी म्हणतात. मग कारुणी असल्यामुळे गाया धुवायला लागतात सर्व. धुवून त्यांची कंडे वगैरे घालून पूजा करायची असते. धारा काढून घेतल्या आणि रानातून जाऊन एक वैरणीचा बेंडा आणला. परत एक पप्पांनी फोन करून सांगितलं अजून एक काढलाय तो पण घेऊन जा. मग काय रानात आलो. आभाळ इतकं आलं होतं की पाऊस कधी येईल काय सांगता येत नाही. रानात आलो. पप्पांनी काढलेला बेंडा घरी घेऊन आलो की करून सगळ्या. आणि पाणी शिल्लक राहिल्यानंतर म्हणलं आता गाया धुवायला चालू करायचं. आधी म्हैस धुवून घेतली. एकटा असल्यामुळे व्हिडिओ काढता आला नाही म्हैस धुताना. म्हैस धुवून घेतली. नंतर आलो इकडं गायांच्या शेडवर. सर्वात आधी बारक्यापासून सुरुवात केली धुवायला, कारण बारकी जास्त घाण पण होत नाहीत आणि जास्त उशीर पण लागत नाही. आधी बारकी म्हैस धुवून घेतली. नंतर सगळ्या गाया धुवून घेतल्या. धुताना व्हिडिओ काढता आला नाही एकटा असल्यामुळे. गाया धुवून काढल्यानंतर व्हिडिओ काढला डायरेक्ट. चमकत आहेत त्या गाया. धुवून घेतल्या गाया. गायांना कंडे बांधून घेतले सगळे. गाया कशा बघतात बघा. तिकडनं आलो म्हशीला आणि देशी गाईला कंडा बांधायला. कंडे घेऊन कंडे बांधून त्यांना झाले. मग शेळ्यांना कंडा बांधायला घेऊन कंडे घेऊन आलो. एक एक करून सगळ्या शेळ्यांना कंडे बांधले. कंडे बांधल्यानंतर घुंगरी का वाजतात म्हणून शेळ्यांची भांडणं लागलेत. आणि बा घुंगरी वाजतात म्हणून कसं घुंगरी वाजवत पळायला लागले. मग सगळ्या गायांची ते कंडे येऊन पूजा करून घेतली हळदी कुंकू वगैरे लावून. गाया म्हणजे नुसतं व्हिडिओ काढून वैरण पण खायला टाक. मग गायांना पूजा करून खायला वैरण टाकली. वैरण टाकून झाली आणि तेवढ्यात लगेच आभाळ इतकं आलं होतं की लगेच पाऊस आला. पाऊस म्हणला तुझं काम झालं आता मी माझं काम करतो. पाऊस भरपूर झाला थोडा. पाऊस उघडल्यानंतर लगेच धारा काढून घेतल्या, कारण धाराचा टाइम झाला होता. आणि असा होता आजचा दिवस.